नमस्कार मित्रांनो. काल आपण पाहिले की शिवबांचे बालपण हे संस्काराच्या सावलीमध्ये घडले. आता शिवबा हे त्यांच्या जहागिरीच्या गावी म्हणजेच पुण्यामध्ये पोहोचले होते. पुण्याचे वातावरण हे तेव्हा आता सारखे नव्हते. जेव्हा बाल शिवबा आणि जिजाऊ साहेबा पुण्यामध्ये पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना पुणे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले दिसते. विजापूरच्या आदिलशाही सरदाराने म्हणजे जगदेव याने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि तिथे एक पहार रोवून त्यावरती तुटकी चप्पल लटकवली होती. म्हणजे याचा अर्थ असा की जो इथे राहील त्याचा निर्वंश होईल. अशा भीतीपोटी सर्व लोक तिथून निघून जाऊ लागले. सगळीकडे लांडग्याचा सुळसुळाट होता. हे पाहून जिजाऊंना राहावले नाही. त्यांनी सर्वांना एकत्र केले. लोकांचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी त्यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले. त्यांनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला. याचा अर्थ असा की ही जमीन आता शापित राहिलेली नाहीये, तर ती सुवर्णयुगाची सुरुवात करणारी पवित्र जमीन ठरणार आहे. शहाजी राजांनी पुण्याची देखरेख करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली होती. दादोजी कोंडदेव हे शिवबांना फक्त पुस्तकी ज्ञान देत नव्हते, तर त्यांना व्यावहारिक ज्ञान देत होते. शेती कशी करावी, ती पिकवावी कशी, लोक प्रजेला कसं समजावून सांगावे, हे सगळे त्यांना धडे देऊ लागले. दादोजींच्या देखरेखीखाली शिवबांनी दांडपट्टा, तलवारबाजी आणि घोडस्वारीमध्ये प्रावीण्य मिळवले होते. पुण्यात राहण्यासाठी जिजाऊ आणि शिवबांना राहण्यासाठी लाल महाल बांधण्यात आले आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आले. या जीर्णोद्धाराने सगळीकडे आनंद पसरू लागला. त्या ठिकाणी सनई चौघडे वाजू लागले, बाजारपेठा गजबजल्या आणि सगळे लोक आनंदाने राहू लागले.